मंडळी, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील ऊर्जा आपल्या जीवनावर थेट परिणाम करत असते. जर घरात नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तू दोष असेल तर ते आपल्या आरोग्य, संपत्ती आणि सौख्याला बाधा पोहोचवू शकते. पण यासाठी आपल्या शास्त्रात काही प्रभावी उपाय सांगितलेले आहेत. तुम्ही आतापर्यंत तुरटीचा वापर पाणी स्वच्छ करायला वगैरे केला असेल, परंतु आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुरटीचा वापर हा सगळ्यात उत्तम उपाय सांगितला गेला आहे. तुरटी ही आपल्या आयुर्वेद आणि पारंपरिक ज्ञानात अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. वास्तु दोष दूर करण्यासाठी तुरटीचे वेगवेगळे उपाय आहेत. चला ते समजून घेऊया. तुरटी म्हणजे काय? तुरटी ही एक नैसर्गिक खनिज आहे, ज्याला इंग्रजीत आलम असं म्हणतात. तुरटीचा विशिष्ट शुद्धीकरण गुणधर्म आहे. ती केवळ पाण्याचा शुद्धीकरण करण्यासाठीच नव्हे तर नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते. वास्तु दोष नष्ट करण्यासाठी तुरटीचा उपयोग केल्यास घरात सकारात्मकता, शांतता आणि आनंद निर्माण होतो, असं सांगितलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुरटीच्या सहाय्याने नेमका वास्तुदोष कसा दूर करावा? तुरटीच्या सहाय्याने वास्तुदोष दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक छोट्या वाटीत तुरटी ठेवावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेशच करत नाही. घरातील कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी टाकावी आणि हे भांडे आठवड्यातून एकदा तरी बदलावे. त्यानंतर एका बादलीत पाणी घेऊन त्यात तुरटीचे तुकडे टाकावेत. या पाण्याने घर पुसल्याने नकारात्मकता कमी होते असं म्हणतात. तुरटी गरम करून त्याचा धूर घरात फिरवला तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर होऊन घरात प्रसन्न वातावरण तयार होतं. तुरटी हवेतील जंतू नष्ट करून घरात शुद्ध हवा निर्माण करते, आरोग्यदायी वातावरण निर्माण करते. वास्तुदोषमुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तुरटीच्या वापराने नष्ट होते, असे सांगितले जाते. वास्तुदोष दूर झाल्यावर आर्थिक स्थितीत सुधारणा होते. घरातील वाद आणि तणाव कमी करण्यासाठी तुरटी प्रभावी ठरते असं म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशेला विशिष्ट महत्त्व आहे. ईशान्य दिशेला तुरटी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. दक्षिण दिशेला तुरटी ठेवल्यास आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. पश्चिम दिशेला तुरटी ठेवल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते. तर उत्तर दिशेला तुरटी ठेवल्याने घरातील संबंधांमध्ये सुधारणा होते. तुरटीचा प्रभाव अधिक वाढवण्यासाठी तिच्यासोबत मंत्रोच्चार करणे फायद्याचे ठरते. तुरटीचा उपयोग करताना ओम नमः शिवाय हा मंत्र जप केल्याने शांती आणि सकारात्मकता निर्माण होते. आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी तुरटीसोबत ओम वासुदेवाय नमः हा मंत्र जप करावा. घरात आनंद आणि सुख शांतीसाठी ओम गणपते नमः हा मंत्र उपयोगी ठरतो. पूजेसाठी वापरलेले पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा उपयोग करावा. देवाजवळ तुरटी ठेवल्याने पूजेचा सकारात्मक प्रभाव वाढतो. असं म्हणतात की जीवनात तुरटीचा वापर केल्याने वातावरण पवित्र होतं, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. तुरटीचा प्रभावी वापर करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे खूप गरजेचं आहे. तुरटी कायम स्वच्छ ठेवावी. वापरानंतर तुरटी बदलून नवी तुरटी वापरावी. वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य दिशेत तुरटी ठेवावी. तुरटीचा योग्य प्रकारे वापर केल्याने घरातील वास्तुदोष नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि शांतता निर्माण होऊ शकते. आत्ताच सांगितलेले उपाय अगदी सोपे आहेत. त्यासाठी तुम्हाला फारसा खर्चही लागणार नाही. त्यामुळे तुमच्या घरी तुम्ही हे उपाय करून बघा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.